नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण भिगवणचा प्रसिद्ध चिलापी मासा या चिलापी माशाचा अगदी भन्नाट असा रस्सा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। या पद्धतीने केलेला चिलापी माशांचा रस्सा तुम्ही खाल तर हॉटेलचा चिलापी माशांचा रस्सा खाणं विसरून जाल। अगदी भन्नाट असा रस्सा तयार होतो। रेसिपी खूप सोपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। चिलापी माशाचा रस्सा बनवण्यासाठी इथं 2 किलो चिलापी मासे काप करून आणले होते। आता हे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत। तर यामध्ये मी 2 चमचे बारीक मीठ घालून घेतलेलं आहे। यानंतर 1 चमचा हळद यामध्ये घालून घेतलेले आहे। यानंतर 1 चमचा धने आणि गरम मसाल्याची पावडर माशांमध्ये घालून घेतलेली आहे। अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला माशांमध्ये या पद्धतीने घालून घ्यायचा आहे। डायरेक्ट लिंबाचा रस वाटीमध्ये काढून घातला तरीही चालेल। लिंबाचा रस घालून झाल्यानंतर इथं मी 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट अगदी बारीक करून घेतलेली आहे, तीही घालून घेतली। आता मीठ, हळद, धना पावडर, आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित अशी सगळ्या माशांना लागेल असं आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथं अगदी व्यवस्थित मी पीसला इथं लावून घेतलेला आहे। आता इथं जे शेपूट आणि तोंडाकडचे पीस आहेत त्याचा आपण रस्सा बनवणार आहे आणि माशाच्या मधल्या भागाचे पीस आहेत त्याचे कडक भिगवणचे प्रसिद्ध चिलापी मासे आपण बनवणार आहे, किंवा तुम्ही इथं सगळ्या माशांचा रस्सा बनवला तरीही चालेल। आता हे मासे आपण कडक बनवूया आणि बाकी हे जे मी चाळणीत काढून घेतलेला आहे शेपटीकडचा भाग आणि तोंड याचा आपण रस्सा बनवणार आहे। तर हे आपण अर्धा तास मुरत ठेवूया। तोपर्यंत यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। इथं मी अर्धी वाटी सुक्का खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे। 2 मीडियम साईजचे कांदे इथं मी भाजून घेतलेले आहेत। अर्धी वाटी कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, टोमॅटो, भाजलेला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट अगोदरच मी जास्त करून घेतली होती, यातले आपल्याला 1 चमचाच पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण अगदी बारीक अशी पेस्ट मिक्सरला करून घेणार आहे। पाणी घातल्यामुळे अगदी बारीक अशी पेस्ट या वाटणाची तयार होते। मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून हे बघा तुम्ही पाहू शकता मिक्सरला अगदी बारीक इथं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी 4 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। नॉनव्हेज म्हणलं की थोडंसं तेल जास्तच येतं। आता या तेलामध्ये केलेलं सगळं वाटण घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आणि सतत हलवत हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। 2 चमचे घरगुती साठवणीचा मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा एव्हरेस्ट मटन मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर। तर इथं तुम्ही मटन मसाला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कंपनीचा वापरू शकता। सगळे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून थोडेसे अर्धा मिनिटासाठी भाजून घेणार आहे आणि तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। तर हे माशाचे पीस आहेत ते या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडेसे अगदी आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत। जास्त न हलवता अगदी अर्धा मिनिटच आपण हे असे परतून घेणार आहे। असं केल्याने आपल्या रश्श्याला अगदी छान टेस्ट येते आणि माशांचा वासही असा येत नाही, यासाठी आपण इथं हे परतून घेतलेले आहेत। मासे व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे। मी 2 ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये व्यवस्थित असे डीप होतील असे मासे मी इथं एकसारखे करून घेतले। गॅसची फ्लेम मिडियम ठेवून या रश्श्याला उकळी येऊन द्यायची आहे। पाणी घालून झाल्यानंतर एकसारखे मासे केले आणि इथं मी 2 चमचे चिंचेचा कोळ घातलेला आहे। तुम्ही चिंचेचा कोळ किंवा आमसूल घातलं तरीही चालेल। चिंचेचा कोळ घातल्यामुळे अगदी छान अशी माशाच्या रश्श्याला टेस्ट होते। मीडियम गॅसवरती 5 मिनिट मी हे रस्सा उकळत ठेवला होता। 5 मिनिटानंतर बघा तुम्ही पाहू शकता मस्त रस्सा उकळलेला आहे। आता गॅसची फ्लेम लो करून आणखीन 5 मिनिटं आपण रस्सा इथं उकळत ठेवणार आहे। मासे शिजायला तसा बराचसा वेळ लागत नाही, अगदी पटकन शिजले जातात। बघा इथं अगदी मस्त असा आपला माशाचा रस्सा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी टेस्टी आणि
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त भन्नाट असा आपला चिलापी माशांचा रस्सा तयार झालेला आहे। एकदा तुम्ही या पद्धतीने चिलापी माशांचा रस्सा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।